फॉरेनर बॉसने येऊन मारल्या माझ्यावर उड्या। मित्रांनो, माझे नाव विजय करंदीकर आहे। माझे वय 27। मी जी कथा इथे सांगणार आहे ती लोकांनी सांगितलेल्या अनुभवावर आधारित आहे। तुम्हाला जर आजची कहाणी आवडली तर व्हिडिओ संपल्यावर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हालाही तुमचे अनुभव मला सांगायचे असतील तर मला ईमेल करून नक्की सांगा। आजची कथा शीतलनी पाठवली आहे। चला कथेकडे वळूयात आणि शीतलचा अनुभव जाणून घेऊयात तिच्या शब्दात। हॅलो मित्रांनो, माझे नाव शीतल आहे। मी 26 वर्षाची आहे। एका मोठ्या कंपनीमध्ये काम करते। कंपनी भारतात बनवलेले सामान बाहेरगावी पाठवतात। माझे काम इथून जाणाऱ्या मालाची नोंदणी ठेवायचे आहे। आमचा जो कंपनीचा बॉस आहे तो अमेरिकेचा आहे। आमच्या ऑफिसच्या मॅनेजरने कामाची जबाबदारी घेतली आहे। ऑफिसच्या वेळेत बॉस कधीही व्हिडिओ कॉल करू शकतो, म्हणून आम्हाला नेहमी कामाचे सर्व रिपोर्ट तयार ठेवावे लागतात। माझे सुद्धा बहुतेक वेळा बॉस सोबत बोलणे व्हिडिओ कॉलवर झाले होते। आमचा बॉस दिसायला गोरा आणि चांगला बॉडी बिल्डर आहे। बोलण्यात कोमल स्वभावाचा आहे। नेहमी हसून बोलत असतो। कधी मी त्याला रागाने बोलताना पाहिले नाही। माझ्याशी सुद्धा तो प्रेमाने बोलतो। काही दिवस आधी मॅनेजरने आम्हाला कळवले की बॉस भारतात येणार आहे। आम्ही खूप घाबरलो होतो, कारण तो येऊन काय विचारेल, कोणते काम देईल आणि कसा वागेल, काही आम्हाला खात्री नव्हती। 2 दिवसाने तो भारतात आला। हॉटेलमध्ये थांबला होता। दुसऱ्या दिवशी बॉस ऑफिसमध्ये आला। आम्ही सर्व चकित झालो होतो। मी तर जास्तच आश्चर्यचकित झाली होती। बॉस दिसायला एकदम दुधासारखा गोरा होता। केस नव्हते त्याचे, टक्कल होते, पण त्याची बॉडी खूप भारी होती। एकदम फास्ट इंग्लिश बोलायचा। पाहूनच असे वाटले की कोणी मॉडेल येऊन बसला आहे। हसत सर्वांशी बोलत होता। आम्ही सुद्धा सर्वांनी त्याच्याशी खूप बोलणी केली। तो सर्वांचे काम पाहत होता, काय काय अडचणी आहेत, काय नवीन बदल करता येईल, आणि सर्वांना भेटून त्यांच्या कामाची चौकशी करत होता। जेव्हा माझा नंबर आला त्याने मला आपल्या केबिनमध्ये बोलावले। मी घाबरत आत गेले। बॉस समोर बसला होता। त्याने हसत माझ्याशी बोलायला सुरुवात केली। मला थोडं वेगळं वाटू लागलं, कारण तो जरा जास्त मोकळा होऊन बोलत होता। मला म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस, तुझे नाव पण खूप सुंदर आहे। मी पंजाबी ड्रेस घातला होता। मध्येच त्याने माझ्या शरीरावर सुद्धा नजर फिरवली आणि म्हणाला, तुझा ड्रेस पण खूप सुंदर आहे। त्याची नजर खास करून माझ्या शरीरावरील मोठ्या भागावर होती। मला कळून आलं की तो मला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे। बॉस असल्याने मी पण त्याच्याशी गोड गोड बोलू लागले। दुसऱ्या दिवशी त्याने मला परत आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि मला त्याच्या बाजूला खुर्चीवर बसवले। मला एक रिपोर्ट कॉम्प्युटरवर दाखवू लागला। तो रिपोर्ट दाखवताना एवढ्या जवळ आला की माझी हृदयाची धडधड वाढू लागली। अचानक त्याने बोलता बोलता माझ्या मांडीवर हात ठेवला। मी तेव्हा निळा पंजाबी ड्रेस घातला होता, वर कुर्ता घातला होता। मांडीवर त्याचा हात लागताच माझ्या डोळ्यासमोर जणू अंधार झाला। मला काहीच कळेना असे झाले। माझ्याकडून काहीच प्रतिकार न झाल्याने त्याने हात मांडीवर तसाच ठेवला आणि कॉम्प्युटरवर रिपोर्ट दाखवत माझ्या मांडीवर हात घासू लागला। मी त्या क्षणी त्याचा हात बाजूला केला पाहिजे होता, पण खरं सांगू तर मला ते आवडू लागले होते। मी एवढे फॉरेनर मुलांचे अश्लील व्हिडिओ पाहिले होते की आता प्रत्यक्षात बाजूला फॉरेनर भेटला आहे तर त्याला दूर करायचे मन करत नव्हते। बॉसला पाहून मला अश्लील व्हिडिओमधली ती मुले आठवू लागली। मी बॉसला माझ्या मांडीवर हात फिरवू दिला। हळूहळू तो हात वर सरकवू लागला। काही वेळाने त्याचा हात माझ्या चाफेकळी जवळ आला। मी थोडी दचकली। आपोआप माझे पाय फाकले गेले। मी त्याला हात लावायला जागा मोकळी करून दिली। त्याने माझ्या कुर्त्या खालून पायजम्यावर हात फिरवत माझी चाफेकळी धरली। त्याचा उजवा हात तो माझ्या चाफेकळीवर घासू लागला। मी हे सर्व काय करते आहे तेच मला कळत नव्हते। बाहेर ऑफिसचा स्टाफ बसला होता। कोणीही कधीही केबिनमध्ये येण्याची शक्यता होती। तरी सुद्धा मी बॉसला माझ्या अंगाला हात लावू दिला। बॉसने माझ्या पायजमाच्या आत हात घातला। त्याचा हात सरळ माझ्या आतल्या कपड्यांमध्ये गेला आणि माझ्या गरम भागावर त्याचा हात फिरू लागला। तो चाफेकळी चोळत असताना अंगातून आनंदाची लहर वाहू लागली। तो कॉम्प्युटरवर काम दाखवण्याचे नाटक करत होता आणि टेबलाखालून माझी चाफेकळी चोळत होता। मला त्याच्या ओठांवर माझे ओठ टेकवायचे होते, पण ते शक्य नव्हते, कारण कोणी येण्याची शक्यता होती। बॉस पण आता खूप तापला होता। त्याने हळूच आपला हात माझ्या आतल्या कपड्यामधून बाहेर काढला। मग स्वतःचा गुलाब तो बाहेर काढू लागला। मी खूप गरम झाली होती, म्हणून मी त्याला गुलाब बाहेर काढताना पाहू लागली। त्याने लगेचच गुलाब बाहेर काढला आणि माझ्यासमोर ठेवला।
त्याचा गुलाब पाहून मी खूप खुश झाली. त्याचा गुलाब गोरा गोरा आणि टोक गुलाबी दिसत होता. हुबहू अश्लील व्हिडिओमध्ये फॉरेनर मुलांचे गुलाब दिसतात तसाच त्याचा होता आणि खूप मोठा सुद्धा होता. बॉसचा गुलाब पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले. त्याने हातात धरून वर खेचला आणि मला इशारा केला. मी आजूबाजूला पाहिले आणि हळूच खाली वाकले. त्याचा गुलाब मी हातात धरताच माझे हात थरथरू लागले. मी घाबरतच माझं पुढचं काम सुरू केलं. मला असे वाटत होते की मी आईस्क्रीम खात आहे. बॉस माझ्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत होता. मागून कुर्तावर करून कोमल पाठीचा आनंद घेत होता. मी माझं काम करण्यात एवढी मग्न झाली की विसरूनच गेली की मी ऑफिसमध्ये बॉसच्या केबिनमध्ये बसून हे काम करत आहे. अचानक कॅबिनचा दरवाजा बाहेरून कोणीतरी वाजवला. आम्ही दोघे घाबरलो. बॉसने माझा ड्रेसवर केला होता म्हणून मी घाबरून टेबलाखाली बसले. बाहेरून पिऊन आला आणि त्याने सांगितले, कोणीतरी भेटायला आले आहे. एक बाई भेटायला आली होती. बॉसने तिला पाठवण्यास सांगितले. मी चकित झाले कारण मी इथेच टेबल खाली बसले होते. माझ्या तोंडासमोर बॉसचा 7 इंचाचा गुलाब होता. काही सेकंदाने ती बाई आत केबिनमध्ये आली. ती समोर बसली होती. तिला नाही माहीत की मी खाली बसले आहे. ती एका बँकमधून आली होती, पैसे वाढवण्याची योजना घेऊन. बॉस शांत बसून ती जे बोलते ते ऐकू लागला. आणि इथे मी खालून हळूच बॉसचा गुलाब परत माझ्या हातात घेतला आणि माझं काम पुन्हा सुरू केलं. बॉस पूर्ण प्रयत्न करत होता की समोर बसलेल्या बाईला कळू नये की त्याच्यासोबत काय होत आहे. मी बराच वेळ माझं काम करत होती, त्यामुळे माझ्या बॉसचा गुलाब माझ्या लाळेने चिकट झाला होता. काही वेळाने ती बाई गेली. आता दोघांना पण पुढील कार्यक्रम करायचे होते, पण ऑफिसमध्ये सर्व असताना कार्यक्रम करणे खूप धोक्याचे होते. बॉस म्हणाला, आज संध्याकाळी आपण ऑफिसमध्येच सर्व गेल्यावर करू. मी पण लगेच होकार दिला. मी कपडे व्यवस्थित करून बाहेर जात होती की बॉसची नजर माझ्या मागच्या शरीरावर गेली. त्याला राहवले नाही म्हणून तो म्हणाला, 1 मिनिट थांब. मला आपल्यासमोर पाठ करून उभे ठेवले. मी टेबलावर हात ठेवून उभी होते आणि कोणी आत येत नाही त्याकडे माझे लक्ष होते. बॉसने मागून माझा कुर्तावर केला, पायजमा मागून आतल्या कपड्यासकट खाली केला आणि पुढे त्याने हाताने त्याचं काम सुरू केलं. त्याने असे करायला सुरुवात करताच मी तर गळूनच पडले. मी हळूच तोंडाने आवाज करू लागले. बॉसच्या हाताचा स्पर्श वारंवार माझ्या चाफेकळीला होत होता, त्यामुळे मी स्वतःला थांबवू शकली नाही. म्हणूनच बॉस हात लावत असतानाच माझं काम शेवटी पार पडलं. मग तो थांबला. त्याने मला सोडले. मी लगेच पायजमावर घेतला आणि कशी बशी बॉसच्या केबिनमधून बाहेर निघाले. जाऊन मी आपल्या कॉम्प्युटरवर बसून काम करू लागले. कोणाशी काहीच बोलत नव्हते. आता जे काही माझ्यासोबत झालं होतं ते विचार करून मी परत तापू लागली. आमचा कार्यक्रम पार पडत नाही तोपर्यंत आता मन शांत होणार नव्हते. बॉस आणि मी संध्याकाळपर्यंत वाट पाहिली. मी बॉसला मेसेज केला की मी ऑफिसमधून माझ्या वेळेवर निघेन आणि सर्व गेल्यावर परत येईन, म्हणजे कोणाला काही कळणार नाही. बॉस त्यावर हो म्हणाला. मी ऑफिसमधून निघून गेले आणि एका ठिकाणी बसून नाश्ता करू लागले. जवळपास 8 वाजता बॉसने फोन केला आणि विचारले, कुठे आहेस? मी म्हणाले, इथे जवळच आहे. तो म्हणाला, मग ये लवकर ऑफिसमध्ये. गेले सर्व घरी. मी एकटाच आहे आता. मी परत येईपर्यंत 8:45 झाले होते. बिल्डिंगमधले सर्व ऑफिस बंद झाले होते. बाहेर अंधारही झाला होता. मी हळूच आले ऑफिसमध्ये. बॉस केबिनमध्येच होता. त्याने येताच आधी ऑफिसचा बाहेरचा दरवाजा बंद केला. मी त्याच्या केबिनमध्ये बसले होते. खूप भीती वाटत होती. बॉस दरवाजा बंद करून आला. लगेच तो माझ्या जवळ आला आणि त्याने मला हात धरून उभे केले. उभं करून त्याने मला घट्ट मिठी मारली. मी लगेच तापले. त्याने माझ्या होठांवर ओठ टेकवले आणि सुरूच झाला. त्याची उंची खूप जास्त होती म्हणून त्याने मला वर उचलले. मला कमरेवर बसवून त्याने मला ओठ लावायला सुरुवात केली. मी सुद्धा त्याला घट्ट मिठी मारून माझे ओठ त्याला देऊ लागले. माझ्या पायाची कैची त्याच्या कमरेवर करून आनंद घेऊ लागले. खूप भारी वाटत होते फॉरेनरला हे सर्व करायला. त्याने माझ्या पूर्ण पाठीवर हात फिरवला. मग बॉसने मला त्याच्या टेबलावर बसवले आणि माझा कुर्ता घाईघाईत वर खेचला आणि काढून बाजूला फेकला. माझे आतले कपडे दिसू लागले. बॉसला आता राहवत नव्हतं. त्याने माझे आतले कपडे सुद्धा काढून टाकले. त्यानंतर त्याने आपले शर्ट काढून बाजूला ठेवले. त्याची बॉडी पाहून माझी उत्तेजना अजून वाढली. त्याची छाती खूप मोठी होती. जिममध्ये जाऊन त्याने चांगली बॉडी बनवली होती. शर्ट काढून त्याने मला टेबलावर झोपवले आणि माझा पायजमा खेचून खाली काढला. मी आता पूर्ण बिना कपड्याची होती. मला खूप लाज वाटू लागली. माझ्याच ऑफिसमध्ये बॉसच्या केबिनमध्ये मी बिना कपड्याची उभी होती.
त्याने लगेच माझे पाय फाकवले. तो टेबलाच्या दुसरीकडे आला आणि पुढील कार्यक्रम करण्यासाठी तयार झाला. पण आता मला थोडी थोडी भीती वाटू लागली होती, कारण हे इतकं मोठं गुलाब माझ्या फुलदाणीमध्ये जाईल का, हा प्रश्न माझ्या मनात येऊ लागला. आणि जरी कसंबसं बॉसचं गुलाब माझ्या फुलदाणीमध्ये गेलं तरी मला दुखणार तर नाही ना. मी आज पहिल्यांदाच हा अनुभव घेणार होती. एखाद्या फॉरेनर सोबत मला असा अनुभव कधी घेता येईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. मी घाबरली असल्याने बॉसला कार्यक्रम थोडा हळू करण्यास सांगू लागले, पण बॉस आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बॉसने एका झटक्यात त्याचं गुलाब माझ्या फुलदाणीमध्ये टाकलं. त्याचं गुलाब अर्धच आत गेलं आणि अडकलं. मला खूप जास्त दुखू लागलं, त्यामुळे मी जोरजोरात ओरडू लागले. ऑफिसमध्ये आता कोणीच नव्हतं, त्यामुळे मी कितीही जोरात ओरडली तरी माझा आवाज ऐकण्यासाठी तिथे कोणी नव्हतं. बॉसचा गुलाब मोठा असल्यामुळे माझ्या फुलदाणीमध्ये आत जातच नव्हतं. मी इतक्या जोरात ओरडत होती तरी पण बॉस काही थांबला नाही. त्याने जोरजोरात धक्के देऊन त्याचं गुलाब माझ्या फुलदाणीमध्ये पूर्णपणे कोंबला. नंतर हळूहळू बॉसने त्याचा कार्यक्रम करायला सुरुवात केली. काही वेळानंतर मलाही ते बरं वाटू लागलं होतं. मी आता मदहोश झाली होती. फॉरेनर सोबत माझा कार्यक्रम करण्याचा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे या होणाऱ्या कार्यक्रमातून मी पूर्णपणे माझं मन भरून घेत होते. मी वेड्यासारखी ओरडत होती. माझा आवाज ऐकून तो अजून उत्तेजित झाला. शेवटी आमचा कार्यक्रम 1.5 तास रंगला. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर बॉस थोडा मागे झाला. बॉस मागे होताच मी लगेच ऑफिसच्या बाथरूममध्ये गेली आणि पाणी अंगावर टाकून अंघोळ करून घेतली. मग बाहेर आले तर त्याने आपले कपडे घातले होते. मी पण त्याच्या समोर कपडे घालू लागली. तो मला खुर्चीवर बसून कपडे घालताना पाहू लागला. काही वेळाने आम्ही निघालो घरी जायला. दुसऱ्या दिवशी तो जाणार होता. जाण्याआधी त्याने मला एक गिफ्ट दिले. मी घरी जाऊन पाहिले तर मला धक्काच बसला, कारण त्यात नवीन आयफोन होता. त्याची किंमत जवळपास 1,20,000 होती. मी त्याला मेसेज करून आभार मानले. त्या दिवसापासून बॉस जेव्हा पण भारतात येतो, आमचा कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय परत जात नाही. बॉस भारतात आला की आम्ही हॉटेल रूममध्ये जाऊन आमचा कार्यक्रम पूर्ण करतो. माझा बॉयफ्रेंड आहे, पण मी त्याला याबद्दल कधीच कळू दिले नाही आहे, कारण जे फॉरेनर बॉसकडून मिळतं ते बॉयफ्रेंडकडून नाही मिळू शकणार कधीच. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कहाणी, जी आपल्याला एका सबस्क्रायबरने पाठवली होती. तुम्हालाही अशी कहाणी पाठवायची असेल तर नक्की मला ईमेल करा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक व शेअर करा. अशाच नवनवीन कहाणी ऐकायची असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी तुम्हाला लवकरच आपल्या नवीन कहाणीमध्ये भेटतो.